शिक्षण SB कॉलेज औरंगाबाद येथून झालेलं आहे. MBBS आमच्यासोबत GMC औरंगाबाद येथून झालेलं आहे आणि DNB जनरल सर्जरी KG हॉस्पिटल कोइंबतूर तामिळनाडू येथून झालेलं आहे. त्यानंतर MCH CVTSमध्ये ते त्रिवेंद्रम केरळ येथून झालेलं आहे आणि GMC औरंगाबाद येथे CVTS डिपार्टमेंटला त्यांचा 3 वर्षाचा लेक्चरशिपचा अनुभव आहे आणि मागच्या 1 महिन्यापासून ते आधार हॉस्पिटलचे येथे कार्यरत आहेत. तरी सरांना मी विनंती करतो की ते आम्हाला सविस्तर मार्गदर्शन करावं. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आदरणीय पोंडे सर आणि इथे उपस्थित सर्व सिनियर आणि रिस्पेक्टेड डॉक्टर्सना माझा नमस्कार. मी डॉक्टर सदानंद पटवारी, मी औरंगाबादचा आहे. जसं सरांनी सांगितलं, श्रीरामे सरांनी, की ते मला 1 वर्ष सिनियर होते आणि MBBS करताना त्यांचा फार मुलाचा गायडन्स मिळालेला आहे मला. मी नंतर DNB कोइंबतूर आणि MCH त्रिवेंद्रमवरून केलं. तर मी सगळ्या प्रकारच्या कार्डियक, थोरॅसिक आणि वॅस्क्युलर सर्जरीज करतो. कार्डियक सर्जरीजमध्ये जसं बायपास आलं, वॉल रिप्लेसमेंट आलं, कॉम्प्लेक्स कार्डियक सर्जरीज आल्या ज्याच्यामध्ये डबल वॉल रिप्लेसमेंट किंवा मग CABG विथ MVR, CABG विथ AVR अशा सर्जरीज करतो. पीडियाट्रिकमध्ये मी 1 वर्षाच्या वरच्या सगळे पीडियाट्रिक सर्जरीज करतो, ज्याच्यामध्ये ASD आहे, VSD आहे, मिनिमल इन्व्हेजिव्ह ASD क्लोजर, वेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट, स्टॉप रिपेअर, PDA लायगेशन्स ह्या सगळ्या सर्जरीज करतो. CABGमध्ये मी मिनिमल इन्व्हेजिव्ह कार्डियक सर्जरी पण करतो, ऑफ पंप, ऑन पंप आणि एक अवेक CABG पण केलेली आहे, ज्याच्यामध्ये पेशंट पूर्ण अवेक होता, फक्त थोरॅसिक इपिड्युरल देऊन त्याला CABG मी केलेलं आहे आणि पेशंट 3 दिवसात घरी गेलेला आहे. आताच मागच्या आठवड्यात, मागच्या बुधवारी CABG केलं आणि तो पेशंट शनिवारी डिस्चार्ज होऊन घरी गेला. थोरॅसिकमध्ये मी सगळ्या प्रकारच्या थोरॅसिक सर्जरीज करतो, जसं लोबेक्टॉमी असेल, न्यूमोनेक्टॉमी असेल, लंग कॅन्सर्स असतील, मिडियास्टिनल ट्यूमर्स असतील, मायस्थेनिया ग्रेव्हिससाठी थायमेक्टॉमी असेल किंवा मग डायफ्रामॅटिक हर्नियाज असतील, डायफ्रामॅटिक इंजुरीज असेल आणि वॅट्स पण करतो मी डिकॉर्टिकेशनसाठी. मॅक्सिमम माझ्या ज्या सर्जरीज आहेत त्या योजनेमध्ये येतात, त्याच्यामुळे बऱ्याचशा ज्या गोरगरीब पेशंट्स आहेत त्यांना योजनेचा फायदा होतो. तर वॅस्क्युलर सर्जरीजमध्ये मी सगळ्या POVDच्या ज्या काही केसेस आहेत ज्याच्यामध्ये फिमोरल ऑक्लुजन आलं किंवा पॉप्लिटियल ऑक्लुजन आलं, फिमोरल ॲन्युरिझम्स, ॲबडॉमिनल एओर्टिक ॲन्युरिझम्स, हे सगळ्या सर्जरीज करतो. वेनस सर्जरीजमध्ये व्हेरिकोज वेनच्या जे काही अद्ययावत ट्रीटमेंट आहेत त्या मी करतो. वेनस मालफॉर्मेशन जर असेल, AV मालफॉर्मेशन वगैरे, हिमॅन्जिओमा असेल तर ते एक्सिजन करतो आणि AV फिस्चुला जे डायलिसिससाठी लागतं ते पण मी करतो. मला आज तुमच्यासमोर एक छोटासा टॉपिक प्रेझेंट करायचा आहे, ॲक्यूट लिम्ब इस्चीमिया. खरं तर हा टॉपिक खूप कॉमन आहे आणि खूप सिम्पल आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की हा टॉपिक का प्रेझेंट करतो आहे, पण याचं एक कारण मी तुम्हाला पुढे चलून सांगणार आहे की मी का हा टॉपिक प्रेझेंट करतो. तर ॲक्यूट लिम्ब इस्चीमियाचं डेफिनेशन काय, की अचानक जर एखाद्या हाताला किंवा पायाला रक्तपुरवठा करणारी जी रक्तवाहिनी आहे, जिला आपण आर्टरी म्हणतो, ती जर सडनली बंद झाली तर त्याला ॲक्यूट लिम्ब इस्चीमिया म्हणतात. ते 2 कॉजमुळे होतं, एक तर एम्बोलिक किंवा थ्रोम्बोटिक. एम्बोलिकमध्ये आर्टरी नॉर्मल असते, सडनली दुसरीकडे कुठे तरी म्हणजे कार्डियाक किंवा ॲबडॉमिनल एओर्टिक ॲन्युरिझममध्ये थ्रोम्बस फॉर्म होतो, तो तिथून निघतो आणि डिस्टल आर्टरीजमध्ये जाऊन लॉज होतो, त्याला एम्बोलिक ऑक्लुजन आपण म्हणतो. आणि थ्रोम्बोटिक ऑक्लुजन म्हणजे ऑलरेडी आर्टरीमध्ये प्लाक आहे जो की रप्चर होतो काही कारणास्तव आणि तिथे एम्बोलस फॉर्म होऊन ॲक्यूट लिम्ब इस्चीमिया तयार होतो. हे भरपूर कॉजेस आहेत ॲक्यूट लिम्ब इस्चीमियाचे. जसं मी सांगितलं की एम्बोलस हार्ट किंवा डायलेटेड आर्टरीजमधून तयार होतो, आर्टरीज नॉर्मल असतात आणि हे जे एम्बोलस आहेत ते युज्युअली आर्टेरियल बायफर्केशन जिथे होतात तिथे जाऊन लॉज होतात. म्हणजे ॲबडॉमिनल एओर्टिक बायफर्केशन असो किंवा मग कॉमन फिमोरल जिथे प्रोफंडा फिमोरिस आणि सुपरफिशियल फिमोरलमध्ये बायफर्केट होते, हे 2 मोस्ट कॉमन साईट्स आहेत जिथे की एम्बोलस जाऊन लॉज होतो. क्रोनिक लिम्ब इस्चीमियामध्ये जसं ऑलरेडी आर्टरी थ्रोम्बोटिक अथेरोस्क्लेरोटिक असते,
हळूहळू प्लाक डेव्हलप होतो, काही कारणास्तव प्लाक रप्चर होतो आणि तिथे थ्रोम्बस फॉर्म होतो. याला आपण लिंब अटॅक पण म्हणू शकतो. जसं हार्ट अटॅक मध्ये होतं की करोनरी आर्टरीजमध्ये प्लाक फॉर्म होतो. पेशंट आलेला असतो तर त्याचा जो इम्पॉर्टंट पिरियड असतो तो लॉस झालेला असतो. तर मला एकच सांगायचं की कुठलाही सडन ऑनसेट पॅरालिसिसचा पेशंट जर आला तुमच्याकडे तर त्याची फक्त डिस्टल पल्सेशन्स चेक करा. डिस्टल पल्सेस जर नसतील तर ॲक्यूट लिम्ब इस्चेमिया हे एक डिफरन्शियल डायग्नोसिसमध्ये असू द्या. आणि कुठलाही फ्रॅक्चरचा पेशंट जर आला तर त्याचे डिस्टल पल्सेशन्स चेक करायची सवय असू द्या. कारण बरेच वेळ असं होतं की फ्रॅक्चरचे पेशंट्स पण जवळपास 10 दिवस 15 दिवस इकडे तिकडे फिरतात आणि मग एकदम लास्ट स्टेजला GMC सारख्या ठिकाणी येतात जिथे आम्ही रिपेअर नाही करू शकत आणि त्याला विनाकारण ॲम्प्युटेशन करावं लागतं. हे काही इन्स्पेक्शन आणि पाल्पेशनचे आहेत, ह्याच्यामध्ये मी काही डीप जाणार नाही. इन्व्हेस्टिगेशन्स जसं मी सांगितलं की जितकी जर सिव्हिअर खूप असेल ॲक्यूट लिम्ब इस्चेमिया आणि पेशंट जर उशिरा आला असेल तर आपण जास्त इन्व्हेस्टिगेशन्स करायच्या भानगडीत पडत नाही. मोस्टली फक्त एक US डॉपलरवर डायग्नोसिस कन्फर्म होऊन जातं आणि त्याच्यानंतर आपण इमिडिएटली त्याला ऑपरेशनसाठी घेतो. तर US डॉपलर जसं सांगितलं की US डॉपलर इज द आयडियल इन्व्हेस्टिगेशन. त्याच्यानंतर जर आर्ट्रिओग्राफी ज्याच्यामध्ये जर आपल्याला डाऊट असेल किंवा मग आपल्याला थ्रोम्बसचा डाऊट असेल तर आपण आर्ट्रिओग्राफी करू शकतो. पण पेशंट त्या वेळेमध्ये आला पाहिजे. पेशंट जर विदिन 24 आवर्स किंवा विदिन 12 आवर्समध्ये तुमच्याकडे जर आला तर मग आपण इन्व्हेस्टिगेशन्स ह्या करू शकतो. जर पेशंट जास्त उशिरा आला तर मग इन्व्हेस्टिगेशन्स करायचं नाही, फक्त डॉपलर करायचं आणि पेशंटला रेफर करून टाकायचं. हे रुदरफोर्ड क्लासिफिकेशन आहे. ट्रीटमेंटचे गोल्स काय आहेत की एकतर रक्तपुरवठा चालू केला पाहिजे पायाला. दुसरं तो पाय आणि जीव वाचला पाहिजे, कारण तो पाय किंवा तो जीव त्या फॅमिलीसाठी आणि त्या पेशंटसाठी फार महत्त्वाचा असतो. आणि प्रिव्हेन्शन ऑफ रिकरंट थ्रोम्बोसिस, पुन्हा पुन्हा हे होऊ नये, हे पण ट्रीटमेंटचे गोल असतात. तर कॅथेटर गायडेड थ्रोम्बोलायसिस जर स्मॉल व्हेसल्समध्ये जर थ्रोम्बस असेल, जसं रेडियल असेल किंवा अल्नार आर्टरीजमध्ये जर असेल तर कॅथेटर गायडेड थ्रोम्बोलायसिसचा रोल आहे. पण मेजर ज्या आर्टरीज आहेत, ब्रॅकियल असो किंवा फिमोरल पॉप्लिटियल ज्या आर्टरीज आहेत, त्याच्यामध्ये आयडियल ट्रीटमेंट जी आहे ती सर्जरी आहे, ज्याच्यामध्ये फॉगॉटी कॅथेटरने आम्ही एम्बोलेक्टॉमी करतो. तर आयडियल चांगले रिझल्ट्स आपल्याला 3 दिवसाच्या आत जर आपण एम्बोलेक्टॉमी केले तर 3 दिवसाच्या आत आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळतात. 3 दिवसानंतर रिझल्ट्स 12 दिवसानंतरही मी एम्बोलेक्टॉमी करून लिम्ब सॅल्वेज केलेला आहे. फक्त अशा पेशंटमध्ये थोडीशी मॉर्बिडिटी वाढलेली असते. हे फॉरगॉटी कॅथेटर्सचे चित्र आहेत. तर कंक्लुजनमध्ये कॉमनली मिसडायग्नोसिस आहे ॲक्यूट लिम्ब इस्चेमिया. 6 P's आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सडन पॅरालिसिस आला किंवा हात जर थंड असेल तर पल्सेस चेक करायचे आणि पेशंटला डॉपलर करायला लावायचं. तर हे एक ॲक्यूट लिम्ब इस्चेमियाची एम्बोलेक्टॉमी मी केली होती आधार हॉस्पिटलमध्ये. 39 year old मेल होता, क्रोनिक स्मोकर, अल्कोहोलिक आणि प्ले होत नाही. हे आर्टरीज होत्या त्याच्या कंप्लीट सुपरफिशियल फिमोरलच्या खाली कंप्लीट ऑक्लुजन होतं. इमर्जन्सी एम्बोलेक्टॉमी करून हे जे आहे हे प्रॉक्सिमल एम्बोलेक्टॉमी आहे. प्रॉक्सिमल जी सुपरफिशियल आर्टरी एक्सटर्नल इलियाकची कंटिन्युएशनमधून तो क्लॉट काढलेला आहे आणि हा क्लॉट काढल्यानंतर इमिडिएट जो गश ऑफ ब्लड आहे तो बघा. आणि याच्यामध्ये हे डिस्टल एम्बोलेक्टॉमी आहे. ते निळं जे दिसतंय ते फॉगॉटी कॅथेटर आहे आणि हा काळा क्लॉट निघतोय त्याच्यामधून. किती लॉंग सेगमेंट थ्रोम्बोटिक ऑक्लुजन होतं याला. 12 दिवसानंतर एम्बोलेक्टॉमी केल्यानंतर त्याला चांगला रिझल्ट मिळाला. आणि याचं जर एम्बोलेक्टॉमी केलं नसतं तर हा AK ॲम्प्युटेशनला गेला असता. तर आता तो त्याचा लिम्ब सेव्ह झाला आहे. हे आर्ट्रिओटॉमी क्लोजरच्या नंतरचे हे आहेत आणि एवढा तो क्लॉट आम्ही त्याच्यातून काढला होता. ही अजून एक केस आहे. या पेशंटला रिकरंट न्यूमोथोरॅक्स होता
फर्स्ट थोरॅकोटॉमी केस म्हणजे जवळपास बहुतेक ह्याचीच फर्स्ट थोरॅकोटॉमी केस होती आधारची. रिकरंट न्यूमोथोरॅक्स होता, त्याच्यामुळे तो 2-3 वेळा हॉस्पिटलमध्ये ॲडमिटही झाला होता. त्याला ICD 2-3 वेळा टाकली आणि CT चेस्ट केली तर अप्पर लोबमध्ये रप्चर्ड बुला दिसला. याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय करेक्ट अप्पर लोबला, लेफ्ट अप्पर लोबला बुला आहे, जो की रप्चर होऊन रिकरंट न्यूमोथोरॅक्स त्याला होत होता. हे जे चित्र दिसतंय त्याच्यामध्ये तुम्हाला लेफ्ट हा रप्चर भाग दिसतोय बुलाचा. याला बुला अप्लायकेशन करून क्लोज केलं. पेशंट चांगला झाला आणि 4th डेला डिस्चार्ज पण करता आलं. पोस्ट ऑफ एक्सरे हा आहे पेशंटचा. एक CABGच्या जे स्टेप्स किंवा इंडिकेशन्सचा एक व्हिडिओ आहे छोटासा. नॉर्मल कोरोनरी अँजिओग्राफी आहे, ज्याच्यामध्ये LAD सर्कमफ्लेक्स दिसत आहेत, ऑप्ट्यूस मार्जिनल, ही लेफ्ट मेन, आणि पुढे आपल्याला एक किती चांगलं अँजिओग्राफी आहे नॉर्मलमध्ये. RCAची ब्रांच आहे. ह्या सगळ्या ब्रांचेस आपल्याला कन्सिडर करावं लागतात बायपास करण्यासाठी. मेन कॉमन इंडिकेशन आहे की लेफ्ट मेन डिसीज किंवा ट्रिपल वेसल डिसीज आहे. डायबेटिक पेशंट्समध्ये जे आहे त्याला मेन कॉमन आपल्याला CABG करावं लागतं. CABG आता आपण ऑफ पंप किंवा ऑन पंपही करू शकतो. कंड्यूट्स जे आपण वापरतो ते मोस्टली लिमा किंवा वेन ग्राफ्ट वापरतो, आणि हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे की कसं आपण हे करतो. तर हे स्किन इन्सिजन असं असतं CABGमध्ये. हार्वेस्टेड लिमा ती अशी जी दिसते हे ऑक्टोपस आणि स्टारफिश आहे. तो थोडासा फास्ट झाला आहे व्हिडिओ. तर हे करोनरी आर्टरी डिसेक्ट केलं आहे. लिमा वायचे फोटो आहेत. हे स्टारफिश आहे आणि हे लिमा टू LED अॅनास्टोमोसिस केलं आहे. त्याची जसं लंगवर ती लिमा आहे, ज्याचा अॅनास्टोमोसिस LADला केलेलं आहे. ते LED आहे तिथे दिसते. आणि हे करोनरी एंडाट्रेक्टॉमी आहे, ज्याच्यामध्ये फार मोठाचा मोठा प्लाक पूर्ण आर्टरीमधून काढून त्या आर्टरीला साफ केलेलं आहे. हा एवढा ब्लॉक त्या ह्याच्यातून निघाला आहे. थँक्यू.